नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून फोटोजवर जाऊन आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घ्यायची. तर मित्रांनो, मॉडेलची इमेज ॲड झाली. मॉडेलची इमेज ॲड झाल्यानंतर मित्रांनो इफेक्टच्या शेजारी स्पेड रेशो त्यावर क्लिक करायचं आणि पहिला ऑप्शन 9.16 त्यावर क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं. नंतर मॉडेलच्या इमेजच्या पुढं कॅप टू डिटेक्टचा लोगो सिलेक्ट करायचा, डिलीट करून घ्यायचा. नंतर मित्रांनो आपण सॉन्ग ॲड करून घेऊ. ॲड सॉन्गवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ टू एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करून व्हिडिओ टू एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग ॲड करून घ्यायचं. सॉन्ग ॲड झाल्यानंतर मित्रांनो मॉडेलच्या इमेजवर सिलेक्ट करायचं. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बेसिक नावाचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करायचं. स्केलवर जायचं आणि मॉडेलची इमेज फ्रेममध्ये अशी ॲक्युरेट ॲडजस्ट करायची. नंतर मित्रांनो पोझिशनवर जाऊन मॉडेलची इमेज अशी फ्रेममध्ये ॲक्युरेट ॲडजस्ट करून घ्यायची. ॲड झाल्यानंतर मित्रांनो राईट क्लिक करून घ्यायचं आहे आणि मॉडेलची इमेजची साईज वाढवून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो सॉन्गवर क्लिक करायचं आहे. आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. नंतर मॉडेलची इमेजवर सिलेक्ट करून स्प्लाईट मारायचा आहे. स्प्लाईट मारल्यानंतर एक्स्ट्रा इमेज कट होऊन जाईल आणि नंतर एक्स्ट्रा इमेज डिलीट करून घ्यायचे. तर मित्रांनो आपलं फोटो आणि सॉन्ग ॲड झालं आहे. तर मित्रांनो इफेक्ट आणि स्प्लाईट बघू. मित्रांनो आपला पहिला स्प्लाईट आहे तो 0.00 बघू शकता स्क्रीनवर. दुसरा आहे तो मित्रांनो 1 सेकंद. दुसरा आहे तो मित्रांनो 2 सेकंद. तर मित्रांनो चौथा आहे तो आहे 2 सेकंद. पाचवा 3 सेकंद. परत पाचवा आहे तो 6वा आहे तो 3 सेकंद. परत 7वा आहे तो मित्रांनो 4 सेकंद. 8वा आहे तो 5 सेकंद. तर मित्रांनो तुम्ही सॉन्ग ऐकून बीट लावा. इथं बघू शकता 6 सेकंदावर 3 स्प्लाईट आलेत. तर मित्रांनो सॉन्ग ऐकून बीट लावले तुमची खतरनाक इफेक्ट लागून जातील. तर मित्रांनो परत 6 सेकंदावर 3 आहेत, 7 सेकंदावर 1, 8 सेकंदावर 1, 9 सेकंदावर मित्रांनो 1 आणि 10 सेकंदावर 2. परत 11 सेकंदावर 1, नंतर 13वर 1. तर मित्रांनो 14वर 2 आणि 15वर 2. 16वर 1. परत 17वर ॲक्युरेट 1. परत 17.00वर 1. परत 18वर 1. 19ला 1 आहे मित्रांनो. नंतर 21वर मित्रांनो बघू शकता 2 आणि 22ला करेक्ट 1 आहे. नंतर 22ला दुसरा 1 आहे. नंतर 24वर 2 आहेत मित्रांनो. परत 25 आणि 26 एवढं पूर्ण स्प्लाईट आहेत. तर मित्रांनो आपण झूम करून घेऊ. पहिल्या इमेजवर सिलेक्ट करू, ॲनिमेशनमध्ये जाऊ. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर मित्रांनो
आपण इथं पहिल्या सर्व बीटला आपण रॉक व्हर्टिकली लावणार आहे मित्रांनो. बघू शकता स्क्रीनवर मित्रांनो. ती लावून घेतल्यानंतर मित्रांनो राईट क्लिक करून आपण इफेक्टवर जाणार आहे. इफेक्टवर गेल्यावर पहिले आपण लावणार आहे डायमंड झोन, त्यासाठी जाणार आहे व्हिडिओ इफेक्टवर. तिथं मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये डायमंड झोन नावाचा इफेक्ट मिळेल. त्यावर सिलेक्ट करायचा, राईट क्लिक करायची. त्याची साईज मित्रांनो आपण ठेवणार आहे 11 सेकंदपर्यंत. बघू शकता जिथपर्यंत मित्रांनो आपण रॉक व्हर्टिकली इफेक्ट लावले तर तिथपर्यंत हॅलो ब्लरची साईज लावून घ्यायची आणि राईट क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो तिथनं पुढं मित्रांनो आपण 2 इफेक्ट लावणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण जाणार आहे परत व्हिडिओ इफेक्टवर. थोडंसं स्क्रोल करून मित्रांनो तर ग्लिच नावाच्या इफेक्टवर जायचं. आणि थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं हॉरिझॉन्टल ग्लिच मिळेल. त्याला सिलेक्ट करून त्याची साईज मित्रांनो 13 सेकंदपर्यंत लावून घ्यायची. ती लावून घेतल्यानंतर मित्रांनो आपण अजून एक इफेक्ट लावणार आहे. त्यासाठी जाणार आहे मित्रांनो बॉडी इफेक्टवर, टेक्नॉलॉजी म्हणून. त्यासाठी बॉडी इफेक्टवर जायचं. बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो ग्लोईंग लाईन्सवर जायचं. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं टेक्नॉलॉजी थर्ड म्हणून इफेक्ट मिळेल. तो लावायचा मित्रांनो 13 सेकंदच्या 15 एफ पर्यंत. आणि मित्रांनो आता इथनं त्यातलं एक स्प्लाईट सोडून पुढच्या ह्याला लावणार आहे बटरफ्लाय ड्रीम्स. बघू शकता. त्यासाठी मित्रांनो आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. व्हिडिओ इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेंडिंगमध्ये बटरफ्लाय ड्रीम्स इफेक्ट मिळेल. त्याला सिलेक्ट करायचा, राईट क्लिक करायचा मित्रांनो. ते साईज ठेवायची 17 सेकंदपर्यंत. त्यानंतर मित्रांनो पुढचं 2 स्लाईड सोडायचे. इथं मित्रांनो आपण ॲनिमेशन लावलं आहे आणि त्याच्या पुढच्या ह्याला स्टार लाईट लावायची. त्यासाठी मित्रांनो आपण जाणार आहे बॉडी इफेक्टवर. तर मित्रांनो इथं तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये स्टार लाईट मिळेल. त्याला सिलेक्ट करायचा, राईट क्लिक करायचा आणि ते साईड तेवढ्या स्प्लाईटपुरती ठेवून घ्यायची मित्रांनो. त्यानंतर तिथल्या पुढं आपण मित्रांनो वापरणारी इन लुपिंग लाईटिंग. त्यासाठी परत बॉडी इफेक्टवर जायचं मित्रांनो आणि ते तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये मिळेल. जरा स्क्रोल केल्यानंतर त्याला सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं मित्रांनो आणि मित्रांनो ते साईज मित्रांनो ठेवायचे आपल्याला 22 सेकंद, म्हणजे 22-15 एफच्या पुढं आहे मित्रांनो. आणि तिथनं मित्रांनो आपण हे करणार आहे क्लब हार्ट. त्यासाठी पण मित्रांनो परत बॉडी इफेक्टवर जायचं आणि जराशी स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल. नाही मिळालं तर मित्रांनो ग्लोईंग लाईन्सवर चेक करा, क्लब हार्ट्स. नाही मिळालं इथं तरी तुम्ही सर्च करू शकता आणि राईट क्लिक करा सिलेक्ट करून. ते साईज मित्रांनो 25 सेकंदपर्यंत ठेवून घ्यायची. तर मित्रांनो आपलं 11 सेकंदपर्यंत पोसून पुढं राहिलेलं ही लावू आपण ॲनिमेशन. त्यासाठी मित्रांनो मॉडेलची इमेज सिलेक्ट करायचं, ॲनिमेशनवर जायचं. तर मित्रांनो इथं ॲनिमेशन 14 ह्याच्यापर्यंत चालू होते. ते इथं मित्रांनो आपण लावला आहे स्विंग बॉटम राईट. त्या पुढच्या लावला आहे स्विंग बॉटम लेफ्ट. बघू शकता तसं राईट लेफ्ट लावलं आहे मित्रांनो 17 सेकंदपर्यंत. पण 17 सेकंदच्या पुढं कॉम्बो जाऊन मित्रांनो इथं आपण तर मित्रांनो इथं आपण लावला आहे स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय. बघू शकता
आणि त्याच्या पुढे लावला आहे मित्रांनो स्वे आउट. परत नंतरच्या इमेजला सोडून मित्रांनो परत अजून आपण लावला आहे पेंडुलम 1 पेंडुलम 2 बघू शकता. असं मित्रांनो पेंडुलम 1 पेंडुलम 2 लास्टपर्यंत लावून घ्यायचा मित्रांनो. आणि लास्टच्या ह्याला परत स्टेच अँड डिस्ट्रॉय लावून घ्यायचं आणि राईट क्लिक करायचं. नंतर मित्रांनो ॲडजस्टवर जाऊन शार्पन 10 लावून घ्यायचं. त्यामुळे मित्रांनो आपलं इफेक्ट खतरनाक लागू जाते. आणि राईट क्लिक करून ते साईज लास्टपर्यंत लावून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा. अशाच प्रकारचे ट्रेंडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा.